Welcome back to Inqua News. Chief Minister Dr. Pramod Sawant inaugurated the new head office of Registrar of Cooperative Societies, Sahakar Seva Bhavan at Mauritius. The ceremony was attended by Subhash Shirodkar, Rodolphe Fernandez, and other dignitaries. The new facility is expected to improve administrative efficiency and strengthen services for cooperative societies and stakeholders across Goa. आणि या 18 दिनाच्या पवित्र दिसा आज आम्ही नव्या सहकार सेवा भवनाचे उक्तावण आज आम्ही करता. मिनिस्टर जर विजनरी नदरेंतल्यान आसत जाल्यार आपल्या कंबायन्ड डिपार्टमेंटाचो कितलो बरो वापर करूं येता हाजें उदाहरण आसा. हांवें कित्याक सांगता कारण बरेच जाण सगळीं भवनां नवी बांदपाचीच विचार करता. पोन्नी आसलेली बिल्डींग तिजो वापर कसो परत करचो हाचो खूब कमी जाण उपयोग करता. पण तातूंतले सुभाष भाऊ शिरोडकर हांच्यांनी नव्या सहकार भवनां येवच्या पेक्षा जुन्या आपल्या प्रोव्हिजरियांतल्या वास्तूचो म्हणजे कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट आनी प्रोव्हिजरिया डिपार्टमेंट हे दोनूय जर एके कडेन हाडले जाल्यार कितें जावपाक शकता हें तांच्यांनी हें उदाहरण म्हणून दाखयलां. हांव तांचें खरोखरूच अभिनंदन करता आनी निश्चितच ते अभिनंदनाक पात्र आसा. तांचो एक्सपिरियन्स वास्ट आसा. गेली कितलींशींच वर्सां ते राजकारणांत काम करता म्हाका खबर आहा आनी प्रत्येक गोश्ट म्हणजे ते मांडटा आसतना कॅल्क्युलेटिव्ह आनी अभ्यास करून ते मांडीत आसता. आयज म्हणजे जी वास्तू अशी बंद पडिल्ली म्हणजे ताका इनडायरेक्टली तेंच्यांनी म्हटलो की भूतबंगलो टायप तिचें स्वरूप जाल्लें. बट त्या प्रोव्हिजरियाच्या वास्तूचे घेवन जे सगळे म्हणजे पीडब्ल्यूडी पासून आर्किटेक्ट इलेक्ट्रिसिटी हांकांय हांव कॉंग्रॅच्युलेट करता की कोणूच म्हणचो ना की पोन्नी बिल्डींग म्हणून. कोणी म्हणटलो नवी बिल्डींग बांदूनच तिचें उद्घाटन आज केलां काय कितें अशा पद्दतीची ती वास्तू ही खूब बऱ्या पद्दतीन केल्या आनी तांच्यांनी ती उपयोगात हाडल्या. म्हणजे एक्चुअली सहकार डिपार्टमेंटूच हे भाड्याच्या घरांत आशिल्लें म्हणपाक जाता ते तांच्यांनी आपल्या स्वताच्या वास्तू जाल्ले ज्याचेर आमी अंकुश म्हणजे जेचेर आमी कंट्रोल दवरपाक जाय तांगेरूच आमी भाड्याक आसले. म्हणजे जी गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक आमी कंट्रोल दवरपाचो तिचेर तांच्या बिल्डिंगेन आमी भाड्याक आशिल्ले. म्हणटा उपरांत तोय बी खरो म्हटल्यार एक प्रॉब्लेमूच आसता. नवीन स्वताच्या वास्तूंत वतना तोपर्यंत तेंचेर फूल कंट्रोल दवरूंक शकना. पण एनी हे सगळें आसतना सुद्दां म्हणजे अंडर द लिडरशीप ऑफ आवर कॉपरेटिव्ह मिनिस्टर अँड न्यू कॉपरेटिव्ह गोवा स्टेट कॉपरेटिव्ह चेअरमॅन पांडुरंग कुट्टीकर हांच्यांनी खूब बऱ्या पद्दतीचो एक गोवा स्टेट कॉपरेटिव्ह एक बऱ्या लेवलाचेर हांव कॉंग्रॅच्युलेट करता तांच्या सगळ्या डायरेक्टरांकूय बी तांच्यांनी एक बऱ्या पोझिशनाचेर बँक हाडून दवरल्या. आनी ह्या पुराय सहकार क्षेत्राक खऱ्या अर्थात जो बरो सपोर्ट मेळटा विच इज बाय द नाबार्डाचे एमडी हांगासर आसा. मागीर ती पॅक्स सोसायटी आसूनी दूध सोसायटी आसूनी किंवा सरकार आसूनी तो सातत्यात म्हणजे बऱ्याचशा सामान्य मनशाकूय खबर ना की गव्हर्मेंटाकूय लोन दिवपाचें काम हे नाबार्ड करता. मागीर ते रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आसूनी इंडस्ट्रियल आसूनी किंवा ते कॉपरेटिव्ह सेक्टरांतले आसूनी म्हणजे डायरेक्ट आमकां जेन्ना पयशे जाय पडटा तेन्ना नाबार्ड हांच्या कडल्यान हो खूब व्हडलो सहकार्य आमकां सदोदीत मेळटा. सहकार सेवा भवनाचे भाऊ म्हणटा तशें म्हयन्या भितर कंप्लिटली थंयच्यान हांगासर शिफ्ट जातले आनी हांगा शिफ्ट जाल्या उपरांत कंप्लिटली सगळ्या गोंयच्या कॉपरेटिव्ह सोसायटीक ह्या सहकार भवनांतल्यान ते ऑपरेट करतले. नक्कीच तांची पुराय वास्तू पळयल्या उपरांत म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट ट्रेनिंग हॉल आनी वेगवेगळ्यो गजाली हातूंत तेंच्यांनी वेल इक्विप करून दवरल्या. ताचो फायदो येता त्या काळात खूब मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांक जातलो. सगळ्या विशेष करून कॉपरेटिव्ह सोसायटीक जातलो. हातूंत म्हाका खास करून सांगपा खातीर खूब बरें दिसता. जवळपास गोंयांत आशिल्ल्यो 5,600 कॉपरेटिव्ह सोसायटी हातूंतल्यो जवळपास 3,000 आमी म्हणटा तश्यो हावसिंग कॉपरेटिव्ह सोसायटी 1,450 सेल्फ हेल्प ग्रुप जवळपास 198 डेअरी कॉपरेटिव्ह सोसायटीज 164 सर्व्हिस कॉपरेटिव्ह सोसायटीज आनी 90 कॉन्झ्युमर कॉपरेटिव्ह सोसायटीज आनी ताच्या भायर एग्रीकल्चर प्रायमरी एग्रीकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज ह्या हातूंतल्यान म्हणजे पुराय सहकार बिझनेस हो खूब बऱ्या पद्दतीन चलता. हाच्या व्यतिरिक्त फिशरीज कॉपरेटिव्ह सोसायटीज इंडस्ट्रियल कॉपरेटिव्ह सोसायटी लेबर कॉपरेटिव्ह सोसायटी प्रोड्युसर सर्व्हिस कॉपरेटिव्ह आनी मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी इतक्या मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्राचं काम हे पुराय राज्यभर चलता. आणि राज्यभर चलता असताना म्हणजे त्याच्या हांव टर्नओव्हर आणि बाकीच्या हातूंतल्यान वयचो ना की वेगवेगळ्या सोसायटींचो उद्देश जरी वेगळो आसत
तर आमी जाका म्हणटा की इकॉनॉमिकली स्ट्रेंथन करप हे त्याच्या फाटीमागचो मुख्य उद्देश आसा. हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज कित्याक जाल्यो तर लोकांक स्वताचें घर घेवप हे खूब कठीण आशिल्लें, म्हणून ताका लागून त्यो हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज जाल्यो, तातूंत करून फ्लॅट बांदले गेले. भाऊन म्हाका थंयच्यान येतना याद केली, म्हणपाक लागलो म्हजें घर जालें, आतां म्हजो फ्लॅट उरला. म्हाका खबर आहा गोंयभरांतले जवळपास हांव कमीत कमी म्हणटा 30 ते 40 हजार तरी फ्लॅट आसतले जेंच्यांनी अशा पद्दतींतल्या कोऑपरेटिव्ह सोसायटींतल्यान फ्लॅट घेतलो, बिल्डरा कडल्यान फ्लॅट घेतलो, म्हणल्यार तो म्हजो फ्लॅट जालो ना. अजुनूय बी तो फ्लॅट त्याच्या नावार ना. त्याच्या कडेन एक तर शेअर होल्डर सर्टिफिकेट आसा, ना जाल्यार ताचे कडेन एक एफिडेविटाचे कागद आसा. तेजे ओरिजिनल डॉक्युमेंट जर पळयशीत जाल्यार ताच्या कडेन ना. आणि ते करपा खातीर आमचो रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह आपटे आसतलो, तांचो सेक्रेटरी आसतलो आनी सेक्रेटरी रेव्हेन्यू ऑफ संदीप जेकीस. आमी 15 दिसाच्या भितर आनी ती इतकी सुटसुटीत म्हणजे प्रत्येकाक जरी जुनी बिल्डींग जाल्या आसत 40 वर्साची, तिचो जागो हो ओरिजिनल ओनराच्या नावार आहा, तो आयज सायन मारिना. बांदला तो बिल्डर मुंबय गेलो, तो आयज गोंयांत ना. आणि फ्लॅट घेतला तो बाबडो रावता, तेजी 2 जनरेशन जाली, परत बांदतलो जाल्यार ताका बांदूंक मेळना. हो प्रॉब्लेम सुटावो जावचो, तो फ्लॅट त्याच्या नावार जावचो आणि मेजॉरिटी ऑफ द सोसायटीत असलेले मेंबर जे डिसिजन घेता ते खरे जावचे. कारण बेश्टे आडोवंक जाय म्हणून आडोवप आणि लोकांक प्रॉब्लेम क्रिएट करूंक जाय म्हणून 25 जाण आसत जाल्यार दोगूच जाण आडमेळे धरून हाडपाचें काम हे बऱ्याच सोसायटींनी करता कंटिन्युअसली. म्हणजे पयरूच जेन्ना रिव्ह्यू घेतालो तेंच्यांनी म्हाका सांगलें. त्या खातीर म्हजो फ्लॅट म्हाका दिसता चडांत चड अशुतोश 15 दिसांनी 15 दिसाच्या भितर आमी म्हज्या घरा सारकोच म्हजो फ्लॅट ही योजना घेवन येता. लोकांच्या नावाचेर स्वताचो फ्लॅट हो स्वताच्या नावार जातलो हे म्हजें सरकार सांगता. हांवें हें कित्याक सांगलें, हांव 18 जुनाच्या क्रांती दिनाच्या दिसा हे म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता. एज अ मुख्यमंत्री म्हणून फाटल्या 7 वर्साच्या टेन्युअरांत गोंयांतले बऱ्यांतले बरें इन्फ्रास्ट्रक्चर करपाचें काम हे म्हज्या काळांत जालें माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या आशिर्वादांत. अदरवायज ते कदापि पॉसिबल नासलें. फाटल्या 50 वर्साचो इन्फ्रास्ट्रक्चर आणि आताच्या ह्या 10 वर्साचो इन्फ्रास्ट्रक्चर कंपेर करात आणि पळयात, हे आमकां केंद्र सरकाराची मदत आशिल्ली म्हणूनच हे करप शक्य जालें. पण हे सगळें करता आसतना सुद्धा हांव सातत्यान सांगता म्हजें सरकार हे अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या 3 तत्वाचेर काम करता. आणि म्हणून तर ताका लागून फक्त इन्फ्रास्ट्रक्चर न्ही, सामान्य मनशाचो प्रश्न सुटावो जावचो हाज्या खातीर म्हज्या घरा सारकी योजना आयली, म्हज्या फ्लॅटा सारकी योजना आयली. आणि आमी इतिहास विसरूंक ना. म्हणून तर 1955 जे शहीद जाले, जे बलिदान जाले, त्या पत्रादेवीच्या पुण्य स्मारकाचेर म्हणजे त्यांचो हॉनर करपाचें काम म्हज्या सरकारान आयजूय केलां. थोरात म्हणटा तो 80 वर्साचो जाणटेलो आज त्या आझाद मैदानाचेर आयिल्लो, ताजो बापूय जवळपास 30 वर्साचो आशिल्लो, तो पत्रादेवीच्या त्या स्मारकाचेर शहीद जाल्लो. ताका आज ताका हॉनर सर्टिफिकेट आणि 10 लाख रुपयाचो चेक दिवपाचें काम म्हज्या सरकारान आज केलां. हे सांगता आसतना म्हाका प्राऊड फील जाता. त्या आझाद मैदानाचेर म्हणजे स्वातंत्र्य सैनिकाच्या भुरग्यांनी म्हाज्या विरोधात व्हडलें आंदोलन केलें आणि ताका करूंक लावपा फाटल्यान एक व्हडलें राजकारणूय आशिल्लें. म्हणल्यार हांव पळोवंक जाय म्हणून सांगता, 70% फ्रीडम फायटरांच्या भुरग्यांक जर ऑफर लेटर कोणी दिले आसत जाल्यार ती म्हाज्या सरकाराच्या कार्यकाळात दिल्या. अजून पर्यंत कोणी दिवंक ना. 2 फावटी स्कीम रिओपन करून म्हणजे म्हजे हांव तुमकां मुद्दामून सांगता की म्हजी तिरडी आणि जाळपाचो सुद्धा प्रयत्न तेच्यांनी केलो, तेंय करूं म्हाका तें पडून वचूंक ना. बट त्याच फ्रीडम फायटरांच्या भुरग्यांक म्हणजे हांवें आज म्हज्या हस्ते 22 जाणां उरलेली लेटरां दिली आणि 100% फ्रीडम फायटरांच्या भुरग्यांक लेटरां हांवूच मुख्यमंत्री जेणे 58 वर्साच्या वयाचेर सुद्धा एखाद्याक ऑफर लेटर दिवपाचें काम हे म्हज्या सरकाराच्या कार्यकाळात केलां. हांव पळयतालो 2019च्या पयलीं हार्डली 20 काय 25% लोकांक दिल्ली, 70% लोकांक ही जी आहा पळय म्हज्या सरकाराच्या कार्यकाळात दिले. हांवें कित्याक इतल्याच खातीर सांगलें, बऱ्याच जाणांक जो पर्यंत उलयना तो पर्यंत कळना म्हणून हे उलोवचें पडटा, सांगचें पडटा. सरकाराच्यो बेजीक गजाली म्हणजे इट इज नॉट ओन्ली द इन्फ्रास्ट्रक्चर आणि नॉट ओन्ली द स्किम्स, हे सगळें करतात, बट ताज्याय बरोबर बाकीच्यो सगळ्यो गजाली ह्यो करप हे तितकें काम म्हणजे हांव आणि म्हज्या सरकारांतले सगळे मंत्री हे सातत्यान करीत आसा. म्हणून म्हणजे भाऊन आतां एक्सप्लेन करता आसतना एनपीए स्कीम ही लॉन्च केली, ही संकल्पना आसा, हाचो विचार करचो पडटा. कारण समाजा खातीर कितें जाय
हाची तळमळ आसची पडटा तेन्नाच हे तकलेंतल्यान येता नाजाल्यार येना. जेणे भोगला जेणे सोंसला तेकाच हे येवपाक शकता नाजाल्यार ते येवचे ना. जे राजकारणांत तर वाडले तांच्या कडेन ह्यो गजाली सुच्यो ना आनी तांकां केन्ना हेजो ध्येय पडोवंक ना. म्हणून तर फाटल्या सरकाराच्या इतक्या कार्यकाळात फ्रीडम फायटरांच्या भुरग्यांक केन्ना पळोवंक नाशिल्ले ते पळोवपाचें काम जे आसा हे आमच्या सरकारात केलां. आनी म्हणून मागीर तो एससी आसूनी एसटी आसूनी ओबीसी आसूनी ताका न्याय दिवपाचें कामूय बी प्रत्येक फावटी भारतीय जनता पार्टीच्या सरकारान केला. काडून पळयात इतिहास, गोंयच्या इतिहासात प्रत्येक फावटी अशा पद्दतीच्यो बऱ्यो गजाली जर जाल्या आसत जाल्यार त्यो भारतीय जनता पार्टीच्या सरकारात जाल्या. हे सांगता आसतना म्हाका प्राऊड फील जाता. हय, म्हज्या सरकारात अशा पद्दतीच्यो बऱ्योचश्यो गजाली केल्या आनी नाविन्यपूर्ण गजाली ह्यो आमी सातत्यात करीत आसा. म्हणून हांव म्हणटा की आयच्या ह्या 18 जुनाच्या दिसा आमकां सहकार से समृद्धी हे आमचे मानाधीक होम मिनिस्टर श्री अमितजी शहा हांच्या हातूंतल्यान ह्या देशात जर आमी म्हणटा सहकारांतल्यान जर समृद्धी घडटली आसत जाल्यार ती घडोवपा खातीर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आसा.